अपूर्ण झोप, अर्धवट जेवण, कितीतरी विचार डोक्यात. ऑफिसमध्ये चालता चालता पुन्हा त्याला चक्कर आली. यावेळेस जवळ काहीच नव्हतं आधारासाठी. तो तसाच खाली पडला. ऑफिसमधल्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं लगेच. आता पुढे. बाबा. भाग 4. अविनाशला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. बाजूला भार्गवीचे वडील होते बसून. काका, मी इकडे कसा? अरे तुला चक्कर आलेली ऑफिसमध्ये, म्हणून तुला ॲडमिट केलं इकडं. कालपासून तू इकडेच आहेस. ते ऐकून अविनाश बावरला. कालपासून इकडे आहे? आणि आदित्य दीपा? ते आहेत आमच्याकडे. तू आराम कर. नको. चला काका, मला जायला हवं घरी. आदित्य वाट बघत असेल घरी. काकांनी त्याला थांबवलं. हे बघ, घाई करू नकोस. तुला डॉक्टर संध्याकाळी डिस्चार्ज देणार आहेत. संध्याकाळी कशाला? आणि कालच सोडायचं ना. चक्कर तर आली होती फक्त. शांत हो जरा अवी. डॉक्टरला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, म्हणून तुला थांबवलं आहे. शांत हो प्लीज. ते ऐकून अविनाश शांत झाला. तो थांबला तर होता हॉस्पिटलमध्ये, पण त्याचं सगळं लक्ष होतं ते आदित्य आणि दीपाकडे. संध्याकाळी डॉक्टर आले. त्यांनी अविनाशला डिस्चार्ज दिला आणि त्याला आपल्या कॅबिनमध्ये बोलवले. कसं वाटतंय तुम्हाला अविनाश? ठीक आहे, जरा बरं वाटतंय. ऑफिसमध्ये कामाचं टेन्शन, झोपही झाली नाही आणि काल जेवलोच नाही, म्हणून चक्कर आली असेल मला. तुला अशक्तपणा जाणवत असेल ना. आधी कधी आजारी पडला होतास का? तसा नाही कधी, पण या महिन्यात 2दा आजारी होतो. एवढा नाही पण. ओके, मला काही सांगायचं आहे तुला, म्हणून तुला बोलावले मी. तुझ्या काकांना सांगितलं आहे मी, पण मला वाटतं तुलाही सांगावं. बोला डॉक्टर. तुला चक्कर येण्याचे कारण अशक्तपणा नाही. मग डॉक्टरने एक मोठा पॉज घेतला. अविनाश, तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टरचे ते बोलणे ऐकून अविनाश जवळपास कोसळलाच. काय बोलताय तुम्ही डॉक्टर? हो अविनाश, तुमची ब्लड टेस्ट करताना माझ्या असिस्टंटला काहीतरी वेगळं वाटलं, म्हणून त्याने मला बोलावलं. मग मीही वेगवेगळ्या टेस्ट करून पाहिल्या, तेव्हा ते कन्फर्म केलं मी. अविनाशने काकांकडे पाहिलं. ते रडत होते. काका, काय झालं हे? काय करायचं आता? अविनाश थोड्या वेळाने शांत झाला. कोणती स्टेज आहे माझी? 2nd स्टेज वर आहात तुम्ही. तो अजूनही ठीक होऊ शकतो. आपल्याकडे मेडिसिन आहेत. ऑपरेशनने ठीक होऊ शकतो. किती वेळ आहे माझ्याकडे? तशी ब्लड कॅन्सरची 2nd स्टेज आहे. तुम्ही अजूनही ठीक होऊ शकता. किती वेळ आहे माझ्याकडे डॉक्टर, ते सांगा. अजून तरी 7-8 महिने. त्या अगोदर ऑपरेशन करून तुम्ही ठीक होऊ शकता. आजपासून आपण औषधे चालू करूया आणि लवकरात लवकर ॲडमिट व्हा तुम्ही. तुमच्या कुटुंबाला कळवा हे, आणि ही औषधे घ्या जाताना. डॉक्टरने काकांच्या हातात चिठ्ठी दिली. काका अविनाशला घेऊन खाली आले. दोघेही गप्प होते. अविनाश अचानक हसायला लागला. काय झालं अवी? काकांनी विचारलं. नाही, काही नाही. डॉक्टर बोलले तुझ्या कुटुंबाला कळव. आदित्य दीपाला त्यांची आई कुठे आहे ते अजून माहीत नाही. ब्लड कॅन्सर काय असतो ते त्यांना काय कळणार? डॉक्टर बोलले ना तू ठीक होशील ते. ठीक. 7-8 महिने आहेत आणि ठीकसुद्धा होईन मी. त्यावर काका काही बोलले नाहीत. काका, मला वचन द्या. कोणतं? ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. भार्गवी आणि काकूला काही सांगायचे नाही. प्लीज काका, माझ्यासाठी प्लीज. मग त्यांना अविनाशचे ऐकावेच लागले. औषधाच्या दुकानातून अविनाश औषध घेत होता. दुकानदाराने एक औषधाचे पाकीट देताना सांगितलं, ह्या गोळ्या 1 महिन्यातच संपवा. याची एक्सपायरी डेट 1 महिन्याचीच आहे. त्यानंतर ते टाकून द्या. अविनाश त्याच्या विचारात गुंतला होता. चल अविनाश, घरी चल. कसला विचार करतो आहेस? भार्गवीच्या वडिलांनी त्याला विचारलं. एक्सपायरी डेटचा विचार करतो आहे, अवी बोलला. काय? आपल्या बर्थ सर्टिफिकेटवर जर आपली एक्सपायरी डेट लिहिली असती तर किती बरं झालं असतं ना. म्हणजे सगळी कामं अगोदरच आटोपता आली असती. कोणतं टेन्शन मागे राहिलं नसतं. काका निमूटपणे ऐकत होते. थांबा काका, दोघांना चॉकलेट घेतो. खूप दिवस त्यांना खाऊ आणून दिला नाही मी, म्हणत त्याने दोघांना चॉकलेट घेतलं. आदित्य आजही बाहेर बसला होता बाबाची वाट पाहत. जसा अविनाश गेटमधून आत आला तसा आदित्याने धावत जाऊन त्याला मिठी मारली. 2 दिवसांनी त्याला त्याचा बाबा भेटला होता. कुठे गेला होतास तू बाबा? अविनाशने त्याला उचलून घेतलं. घराच्या दरवाजात दीपाही आनंदाने उड्या मारत होती. खूप दिवसांनी बाबा आज लवकर घरी आला होता. दीपासुद्धा त्याला जाऊन बिलगली. अविनाशने तिलाही उचलून घेतलं आणि आपल्या घरी आला.
भार्गवीला सुद्धा त्या सगळ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. थोडा वेळ आईच्या तब्येतीची चौकशी करून ती निघून गेली. मग अविनाश जेवणाच्या तयारीला लागला. छानपैकी त्याने दोघांच्या आवडीचं जेवण केलं होतं आज. स्वतःच्या हाताने त्याने दोघांना भरवलं. स्वतःही जेवला. दीपाला औषध देऊन स्वतः औषध घेतलं. दीपा झोपून गेली. आदित्यही झोपला होता. अविनाश मात्र बाल्कनीत येऊन बसला होता. झोप येत नव्हती. एवढं सगळं होऊन झोप कशी लागेल? थोड्या वेळाने आदित्य बाहेर आला. काय रे आदी, झोपला होतास ना तू? नाही, मला गोष्ट नाही सांगितलीस तू. मग झोपू कसा? त्याच्या पाठून दीपाही आली. बाबा, इकडे का बसलास? असंच ग दीपा. बसा इकडे तुम्ही पण. दोघे हवेच्या आजूबाजूला बसले. छान हवा होती बाहेर. थोड्या वेळाने आदित्य बोलला, कुठे गेला होतास बाबा? काम होतं रे जरा, म्हणून आलो नाही. घाबरलास का तू? मी नाही घाबरलो. दीपाला भीती वाटते ना काळोखाची. मग ती रडत होती रात्रीची. अविनाशने दीपाच्या डोक्यावरून हात फिरवला. घाबरायचं नाही हा बाळा, आणि रडायचं पण नाही. मी आहे ना. दीपाला त्याने मांडीवर उचलून घेतलं. आदित्य पुढे म्हणाला, मला वाटलं तू पण गावाला गेलास आईसारखा. अविनाशला कसंसं झालं. बाबा, मी कधी मोठा होणार? आणि मी मोठा झालो की तू पण मोठा होणार ना अजून. हो रे, खूप मोठा हो. चांगलं कामाला जा. चांगला हो. मुलं मोठी होतात रे. बाबा कधी मोठा होत नाही. तो तेवढाच राहतो. बाबा, आई कधी येणार? इतका वेळ शांत असलेली दीपा बोलली. अविनाशकडे उत्तर नव्हतं. कुठे आहे आईचं गाव? अविनाशने वर पाहिलं. आज अमावस्या होती, त्यामुळे बऱ्यापैकी तारे चांदण्या चमकत होत्या. ते बघ वरती, ती चांदणी आहे ना, तिकडे आहे तुझी आई. रोज बघत असते तुम्हाला, अविने दीपाला सांगितलं. मग आपण जाऊया का तिकडे, आईच्या गावाला? दीपा म्हणाली. जाऊया हां, नक्की जाऊया. सगळे एकत्र जाऊ आपण. अवीचे डोळे भरून आले. बाबा, तुझ्या मांडीवर झोपू का? खूप दिवस झोपलोच नाही तुझ्या मांडीवर. आणि मला गोष्ट पण सांग हा, आदित्य म्हणाला. झोप हं बाळा, झोप. मग दोघेही त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले. आणि अविनाशने गोष्ट सुरू केली. दोघेही काही क्षणात झोपी गेले. पण अविनाश तसाच बसून होता. गोष्ट तर कधीच थांबली होती. डोळ्यातून पाणी येत होतं त्याच्या. रडत बसला होता तो कधीचा. खूप दिवसाचं साठलेलं पाणी बाहेर येत होतं. पुढच्या दिवसापासून पुन्हा रुटीन सुरू झालं. दोघांची औषधं सुरूच होती. अविनाश जरा बारीक झाला होता. दीपाची काळजी घेण्यासाठी भार्गवी तरी होती. अविनाशकडे कोण बघणार? त्यात त्याला झालेला आजार. भार्गवीच्या वडिलांनी दिलेलं वचन पाळलं होतं. आवीने त्यांच्या ऑफिसमध्येही सांगितलं नव्हतं. जॉबचं टेन्शन कमी झालं नव्हतं. प्रेशर अजून वाढत चाललं होतं. त्यात एकदा अचानक दीपा शाळेत खेळत असताना तिला दम्याचा अटॅक आला. बेशुद्धच झाली ती शाळेत. अविनाश त्याची मीटिंग तशीच अर्ध्यावर सोडून आला. दीपाला ॲडमिट केलं होतं लगेच. अवीला सुरेखाच्या हॉस्पिटलमधले दिवस आठवले. भार्गवीही होती तिथेच. तिच्या आईने तर नवस केला होता देवाकडे दीपासाठी. जरा तब्येत बिकट होती दीपाची. सगळ्यांनी मग तिला चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. लगेच ॲडमिट केलं तिला. डॉक्टरने तिला चेक केलं आणि एक ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्याने ती बरी होणार होती. प्रश्न होता तो पैशाचा. एवढी रक्कम अवी आणि भार्गवीच्या कुटुंबाकडे नव्हती. बँककडून लोन घ्यायचे झाले तरी त्याला वेळ लागणार होता. परंतु अविनाशच्या ओळखीने लोन भेटलं. ते घर गहाण ठेवून. दुसरा पर्याय नव्हता त्याच्याकडे. दीपाचं ऑपरेशन झालं तरी निदान महिनाभर तिला हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं. पेच प्रसंग. आधीच हॉस्पिटलमध्ये अविनाशला आठवडा झाला होता. त्यातून अजून 1 महिना. दीपाला सोडून तो ऑफिसला जाऊ शकत नव्हता. म्हणजे जॉब गेलाच. आणि झालंही तसंच. नोकरी गेली अविनाशची. अविनाश मॅनेजमेंटला काही उत्तर देऊ शकत नव्हता. तो तसाच त्याचं रेजिग्नेशन लेटर घेऊन बाहेर आला ऑफिसच्या. भार्गवीच्या घरी ही बातमी पोचली होती. ते काही मदत करू शकत नव्हते. आदित्य भार्गवीकडेच असायचा. कधीतरी तो दीपाला पाहायला जायचा हॉस्पिटलमध्ये. अविनाश रात्रीचा तेवढा घरी यायचा. सकाळी उठून पुन्हा हॉस्पिटलमध्ये दीपाकडे जायचा. आता त्याला ऑफिसला जायचे नव्हते काही. दीपा आता बरी होत होती. किमान 20 दिवस तरी ती होती हॉस्पिटलमध्ये. अविनाशची औषधं चालू होती. खरं तर त्यालाही ॲडमिट होण्यास सांगितलं होतं. परंतु तो जर ॲडमिट झाला तर दोघांचे हाल होतील, म्हणून त्याने तो विचार बाजूला ठेवला.
दीपाला आता का घरी सोडलं होतं. औषधं चालूच होती तिची. लवकरात लवकर अविनाशला नवीन जॉब शोधावा लागणार होता. त्याचं बँक अकाउंट जवळपास रिकामं झालं होतं. लोनचे पैसे बँकेत भरायचे होते. औषधाचा खर्च, घराचा खर्च यासाठी तरी अविनाशला नवीन जॉब हवा होता. पण नशिबाला अविनाशचं सुख नकोच होतं. बँकेचे हप्ते भरायला वेळ लागला. अवीकडे पैसेच नव्हते भरायला बँकेत. बँकेने घर ताब्यात घेतलं. सुरेखा सोडून गेल्यापासून नशीब अविनाशवर रुसलं होतं. त्याला ते घर सोडावंच लागलं. भार्गवीला तर आज बाहेरच यायचं नव्हतं. सगळेच रडत होते. भार्गवीच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले घर वाचवायचे, परंतु बँकवाले तयारच नव्हते. अविनाशने बॅग भरल्या आणि त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. आदित्य आणि दीपा भार्गवीला सोडायलाच तयार नव्हते. त्यांना जावेच लागणार होते. एक कुटुंब वेगळं होणार होतं. आवीने आदित्य आणि दीपाला गाडीत बसवून सामान भरलं. भार्गवी, मी येणार हा भाऊबीजला तुला भेटायला, आवी म्हणाला आणि भार्गवीने त्याला मिठी मारली. काय झालं हे सगळं? पहिलं वहिनी गेली आणि आता तुम्ही सगळे जात आहात. जावेच लागेल ना. आठवतंय ना मी तुला काय बोललो होतो ते? आपलं आयुष्य लोकल ट्रेनसारखं असतं. आज माझं स्टेशन आलं बहुतेक. चल मी निघतो. कुठे रूम घेतलीस तो पत्ता दे मला आणि दोघांची काळजी घे, नाहीतर दोघांना माझ्याकडे राहू दे. नको भार्गवी, खूप मदत केलीस तू. तुझ्यासारखी बहीण सगळ्यांना भेटू दे. तू नसतीस तर मी काहीच करू शकलो नसतो. थँक्स फॉर एव्हरीथिंग. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. अविनाश निघाला तेव्हा सगळेच रडत होते. आता प्रश्न होता तो राहायचा. अविनाशने एक रूम बघितली होती भाड्याने. रूम बऱ्यापैकी होती. तरीसुद्धा मोठ्या घराची सवय असलेल्या दोघांना ती लहान वाटत होती. अविनाशला लवकरात लवकर नवीन जॉब पाहिजे होता. एक मिळाला जॉब. पगार कमी होता, तरी नवीन रूमचे भाडे, दोघांच्या औषधाचा खर्च म्हणून तो राहिला जॉबला. खर्च तरीही भागत नव्हता. कसंबसं घर चालू होतं. पैसेच हातात उरत नव्हते. शाळेचा खर्च होता. अविनाशची तब्येत खूप खालावली होती. दरम्यान वरचेवर तो आजारी पडायला लागला. त्यामुळे कामावर पुन्हा सुट्ट्या होऊ लागल्या. 2 वेळचे जेवण कठीण होऊ लागले. जास्त खर्च औषधावर होत होता. आदित्यला ते कळत होतं. बाबाची तब्येत ठीक नसते ते त्याला दिसत होतं. शाळेत असताना काही प्रश्न नव्हता. शाळेतून घरी आले की ते दोघेच असायचे. आपली आई आता परत येणार नाही हे त्याला कळलं होतं आणि भार्गवी ताई नव्हती आता. त्यामुळे तोच दीपाला सांभाळायचा, तिच्यासोबत खेळायचा, तिचा अभ्यास घ्यायचा, तिचं औषध पाणी करायचा, सगळं करायचा. अविनाशने त्याला औषधाचे दुकान दाखवून ठेवलं होतं. कधी काही गरज लागली तर. आदित्य रात्री जेवताना अर्धच जेवायचा, कारण बाबा आपल्यासाठी उपाशी राहतो हे त्याला माहीत होतं. आपण कमी जेवलो तर बाबाला जेवायला मिळेल म्हणून उगाचच पोट भरलं म्हणून सांगायचा. अविनाशला आता कळून चुकलं होतं की आपली लास्ट स्टेज चालू झाली आहे. अगदी बारीक झाला होता तो. सारखा आजारी राहायचा. थोडे दिवस तो जायचा ऑफिसला. आजार अंगावर काढून नंतर त्याला घरातून बाहेर पडणं अशक्य होऊ लागलं. त्या दोघांना कोण शाळेत घेऊन जाणार मग? त्या दोघांची शाळा सुटली तेव्हापासून अविनाशचा जॉब गेला. दरम्यान औषध आणायला तेवढा बाहेर पडायचा घराच्या. घरातले पैसे संपत आले होते. काय करावं ते सुचत नव्हतं आवीला. गेल्या 2 दिवसांपासून शहरात वातावरण जरा तंग होते. तोडफोड, दंगली चालू होत्या. अविनाशचं औषध संपलं होतं. घरातले कालपासून जेवले नव्हते कोणी. सगळीच दुकाने बंद होती. अविनाशची तब्येत अजूनच बिघडली. त्यात दीपाचे औषध संपले. आता काहीतरी करायला पाहिजे. दोघांनाही औषधाची गरज होती, पण पैशाची कमतरता होती. अविनाशला चालण्याची ताकद नव्हती. तो कालपासून झोपून होता. त्याने आदित्यकडे पैसे दिले आणि दीपाचे औषध आणायला सांगितले. आज सगळी दुकाने उघडली होती. अविनाशने आदित्यला दुकानाचा रस्ता दाखवला होता. तसा आदित्य निघाला. दीपा अविनाशच्या बाजूला बसली होती. बाबा, तुला गोष्ट सांगू का मी? मग तू झोप हा, दीपा म्हणाली. सांग हा बाळा. दीपाने गोष्ट सुरू केली. तिकडे आदित्य दुकानात पोहोचला. दीपाची औषधं घेतली त्याने आणि तो घरी येण्यास निघाला. इतक्यात मागून आवाज आला, पळा पळा. आदित्यला काहीच कळत नव्हतं. दंगल पुन्हा सुरू झाली होती. जो तो पळत होता. आदित्य घाबरला. त्याला कळत नव्हतं नक्की काय झालं ते. आदित्य पळू लागला. इकडे अविनाशने घरातून बाहेरचा आवाज ऐकला. आदित्य बाहेर होता, पण अविनाशच्या अंगात तेवढी ताकद नव्हती उठून बाहेर जाण्याची. आदित्य पळत होता. सगळीकडून लोक सैरावैरा धावत होती. दुकानांवर दगड फेकत होती. तोडफोड चालू झालेली पुन्हा. आदित्य रस्ता पूर्णपणे विसरला होता.
परंतु हातातली दीपाची औषधं वाचवण्यासाठी तो पळत होता. अचानक एका दिशेने एक दगड भिरभिरीत आला आणि त्याने आदित्यच्या कपाळाचा वेध घेतला. आदित्यचा तोल गेला आणि तो खाली पडला. हातातली औषधं त्याने खाली पडू दिली नव्हती. तो उठून बसला रस्त्यावर. सुन्न झालेला अगदी तो. डोळ्यासमोर अंधार झालेला. कानाने तर काहीच ऐकू येत नव्हतं. थोड्या वेळानं तो भानावर आला. कपाळावर मोठी जखम झाली होती त्याच्या. भळाभळा रक्त वाहत होतं. काय करावं सुचेना. अजूनही रस्त्यावर दंगे चालू होते. तो सावरून उभा राहिला. अंगातला शर्ट रक्ताने लाल झाला होता. हातात दीपाची औषधं. घरी तर जायलाच हवं, पण रस्ता कुठे ठाऊक होता. हरवलेला तो. डोक्यात प्रचंड वेदना. रक्त अजूनही वाहत होतं. आदित्य मग एखादा आडोसा शोधू लागला. दंगे थांबले की घरी जाण्यासाठी. थोडासा चालला आणि पुन्हा डोळ्यासमोर अंधार झाला. बाजूलाच असलेल्या झाडाखाली जाऊन तो बसला. कालपासून पोटात काही नाही. अंगातली उरली सुरली ताकद त्याने एकवटली आणि पुन्हा तो उभा राहिला. परंतु तेवढा ताण त्याच्या लहान शरीराला जमला नाही. आदित्य तिथेच खाली बसला, हातातली औषधं घट्ट पकडून. दीपाला गोष्ट सांगताना दम लागला होता. तिच्याही पोटात काही नव्हतं. औषध संपलं होतं. ती रडू लागली. अविनाशने तिला हातानेच खून करून बाजूला झोपायला सांगितलं. तशी दीपा त्याच्या छातीला बिलगून झोपली. थोडा वेळ तिच्या श्वासांची जाणीव अविनाशला होत होती. हळूहळू कमी होत होती. ती कायमची बंद झाली असं अविनाशला जाणवलं. अविनाशने तिला हलवलं. दीपा शांत झाली होती. तेव्हाच अविनाशच्या छातीत एक जोरदार कळ आली. दीपा! अविनाश मोठमोठ्याने ओरडला. बाहेर चाललेल्या दंग्यात तो आवाज कोणालाच ऐकू आला नाही. सुमारे 2 तासांनी शहरातलं वातावरण नॉर्मल झालं. पोलीस आता रस्त्यावर उतरले होते. खूप जणांना पोलिसांनी पकडून नेलं होतं. अनेक जण जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवत होते. अजून काही नाही राहिले ना, हे बघत पोलीस हवालदार सगळीकडे फिरत होते. 2 हवालदार फिरता फिरता त्या झाडाखाली आले. अरे बघ, कोणीतरी बसला आहे इथे. कोण रे? हो, लहान पोरगा दिसतोय. लपला असेल. डोक्यावर केवढी जखम झाली आहे बघ. सगळा शर्ट भरला आहे रक्ताने. ए पोरा, चल तुला हॉस्पिटलमध्ये नेतो. चल रे. आदित्य अजिबात हालचाल करत नव्हता. तेवढ्यात एक पोलिसांची गाडी येताना दिसली. तशी त्या 2 हवालदारांनी गाडी थांबवली. साहेब, तिकडे एक लहान मुलगा बसला आहे, बघा जरा. तसे इन्स्पेक्टर उतरले गाडीतून. लगेच, ए मुला, चल तुला तुझ्या घरी सोडतो. कुठे राहतोस तू? चल. काहीच हालचाल नाही. इन्स्पेक्टरने खाली बसून त्याला निरखून पाहिलं. बिचारा. काय झालं साहेब? त्याने जीव सोडला आहे. उशीर झाला. जखम खूप मोठी आहे. जास्त रक्त गेल्याने बहुधा. साहेब, काय करायचं याचं? थोडा वेळ वाट बघा इकडे. त्याचं कोणी येतं का शोधत, म्हणत इन्स्पेक्टर साहेब निघून गेले. आदित्यच्या डोक्यावर झालेला आघात खूप मोठा होता. त्याचं लहान शरीर त्याला साथ देऊ शकलं नाही. आदित्यचे प्राण निघून गेले होते कधीच, पण त्याने हातातली दीपाची औषधं खाली पडू दिली नव्हती. इकडे अविनाश आणि छोटी दीपा एकमेकांना बिलगून झोपलेले होते. चिरनिद्रा. दोघांचे श्वास कधीच थांबलेले होते, कायमचे. अविनाशच्या आयुष्याचे स्टेशन आलेलं होतं आणि त्या 2 लहान मुलांचेही. तिघेजण आयुष्यरूपी लोकल ट्रेनमधून उतरून गेलेले होते. कदाचित अविनाश सुरेखाला आणि आदित्य दीपा त्यांच्या आईला शोधायला निघाले होते. अविनाश म्हणाला होता ना की सगळे एकत्र जाऊ आईच्या गावाला. तसेच सगळे मिळून निघाले होते शेवटच्या प्रवासाला. आणि अशाच एकमेकांवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाचा अंत झाला. कशी वाटली कथा मित्रांनो? तुमचा अभिप्राय नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.